नमस्कार, आरुस कुकिंग मध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी। ही भाजी खूपच गुणकारी आहे। ही भाजी कोणाला आवडत नसेल तरी 8 दिवसातून एकदा खायलाच पाहिजे। चला तर मग झणझणीत मस्तपैकी मुळ्याची भाजी बनवूया। त्यासाठी इथे मी किसलेला मुळा घेतलेला आहे आणि ही मुळ्याची पानं घेतलेली आहेत। मुळ्याची पानं स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घ्यायची आहेत। एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून आणि लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आता इथे 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घातलाय आणि हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। ही भाजी करायला सुद्धा वेळ लागत नाही, त्यामुळे टिफिन साठी गडबड जरी असेल ना तरी आदल्या दिवशी जर मुळा आपण किसून ठेवला तर सकाळच्या गडबडीमध्ये पटकन आपली भाजी होते। अगदी 10 मिनिटांमध्ये ही भाजी आपली तयार होते। आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूया लसूण मिरचीचा ठेचा। आता हा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी जास्त घातलेला आहे कारण मला ही मुळ्याची भाजी अशी भाकरी बरोबर छान झणझणीत हवी आहे, म्हणून मी इथे जास्त घातलेला आहे। लहान मुलं जर असतील खाणारी तर तुम्ही कट करून मिरची घालू शकता आणि लसूण ठेचून फोडणीला घालू शकता, म्हणजे मग आपल्याला मिरची काढून मुलांना देता येतं। आता हा ठेचाही परतून घेतलाय। आता यामध्ये घालूया 1 चमचा हळद। हा छोटा चमचा आहे, मोठ्या चमच्याने घालणार असेल तर अर्धा चमचा घाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक हळद घालत नाहीत, त्यामुळे ही हळद ऑप्शनल आहे। तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही हळद घालू शकता किंवा नाही घातली तरी चालणार आहे। हळद सुद्धा छान मिक्स झालेली आहे। आता यामध्ये किसलेला मुळा घालूया। आता हा मुळा थोड्याशा त्या हळदीच्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मुळा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यामध्ये घालायची आपल्याला मुळ्याची कट करून घेतलेली पानं। आता ही पानं घातल्यावर मात्र मिनिटभर छान मुळा आणि मुळ्याची पानं व्यवस्थित परतून घ्यायची। आता यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ। मीठ घातलं की ही भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची। ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घ्यायची आहे। या भाजीला अजिबात पाणी घालून शिजवायचं नाही। आता झाकण उघडून पाहूया। हे पहा, मुळ्याची भाजी अगदी छान शिजलेली आहे। या पद्धतीने मुळ्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। झणझणीत अशी ही भाजी जरी झाली ना तरी भाकरी बरोबर खूप छान लागते, किंवा तुम्ही चपाती बरोबर ट्राय केली तरी चालेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।